नमस्कार मुलांनो, आज आपण एका पद्यपाठाकडे वळणार आहोत. आजचा पद्यपाठ आहे आश्वासक चित्र आणि त्याच्या कवयित्री आहेत नीरजा. आता ह्या कवयित्रींबद्दल तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. या स्त्रीवादी कवयित्री आहे, म्हणजे यांच्या लिखाणातून सतत स्त्रियांबद्दलचा विचार व्यक्त होताना दिसतो. स्त्रियांच्याच बाजूनी त्या लिहिताना आपल्याला दिसतात. तशाच त्या कथालेखिका आहेत. त्यांनी कथा भरपूर लिहिलेल्या आहेत. त्यांचे निरन्वय, वेणा, स्त्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह प्रकाशित आहेत. जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे त्यांचे कथासंग्रह देखील प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाचा केशवसूत आणि इंदिरा संत तसेच भैरू रतन दमाणी इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. प्रस्तुत कवितेत त्यांनी काय सांगितलं आहे? अर्थातच एक स्त्रीवादी विचार त्यांच्या या कवितेतून आहेच. स्त्रियांच्या बाजूनी एक त्यांचा विचार त्यांनी व्यक्त केलेला आहे. या कवितेतून आपल्याला काय दिसतं की लहान मुलांच्या खेळण्यातून, जी दोन लहान मुलं, मुलगा आणि मुलगी दोघेही खेळत आहे, त्या खेळातून स्त्री पुरुष समानतेचे चित्र आपल्याला या कवितेतून रंगवलेलं दिसतं. म्हणजे भविष्यात ही अशी जी स्त्री पुरुष समानता आहे ही भविष्यात कधीतरी साकार होईल अशी आशा कवयित्रीला वाटते. म्हणून या कवितेचं शीर्षकच आहे आश्वासक चित्र. असं चित्र तिला दिसतं की जे आश्वासक आहे. आता आश्वासक याचा अर्थ, आश्वासक म्हणजे विश्वास वाटेल असा, नाही असं होणार, उत्साहवर्धक, अरे असं झालं तर किती छान होईल ना, कधी होईल असं, उत्साहवर्धक किंवा प्रोत्साहक असं व्हायला पाहिजे, असं व्हायलाच पाहिजे असा विचार जेव्हा आपल्या मनात येतो तेव्हा आपण त्या चित्राबद्दल म्हणू शकतो आश्वासक चित्र. कवयित्रीने असंच स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र या कवितेतून रेखाटले आहे. हे चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास देखील तिने या कवितेतून केलेला आहे. कवितेतून व्यक्त झालेला विचार हा सर्वकालिक आहे. सर्वकालिक म्हणजे सर्व काळाला लागू पडतो, सर्व काळात तसं घडू शकतं. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही एक चिंतनशील म्हणजे विचार करण्यासारखी, त्या कवितेच्या विषयावर विचार करण्यासारखी परत परत, म्हणून तिला म्हटलेलं आहे एक चिंतनशील ही कविता आहे. प्रस्तुत कवितेत कवयित्रीने चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे. संक्रमित व्हावे म्हणजे इकडून तिकडे जावे, व रुजावे म्हणजे तिथे ते रुजावे. जसं एखादं झाडाचं बी मातीत कसं रुजतं आणि नवरोप तयार होतो, तशासारखा तो विचार, स्त्री पुरुष समानतेचं चित्र हे त्यांच्या मनी रुजावे आणि त्या अनुषंगाने वर्तन त्यांच्याकडून व्हावं, या उद्देशाने पाठ्यपुस्तकात, आपल्या या पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केलेला आहे. बघा तुम्हाला कितपत तुमच्या विचारात काय फरक पडत होते. आजपर्यंत तुम्ही तुमच्या घरातून, आजूबाजूला, समाजातून जे चित्र बघत आला आहात ते चित्र आणि या कवितेतून दर्शवलेलं आश्वासक चित्र, याच्यापैकी तुम्हाला कुठलं चित्र आवडतं आणि मग तुम्ही कुठला विचार कराल आणि तुमच्या हातून भविष्यात कसं वर्तन घडावं हे तुम्ही बघायचं. त्यासाठीच आपल्याला ही एक नीरजा या कवयित्रीची एक सुंदरशी कविता शिकायची. ठीक आहे, चला. काय म्हणतात ते कवयित्री बघा की तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून, कडक उन्हाळ्याचे दिवस आहे आणि असं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते. ही कविता ना मुक्त छंदात आहे, त्यामुळे या कवितेला अशी एकसारख्या ओळी नाही आहेत, एकसारखे शब्द नाही आहे, त्याला अशी गाता येत नाही आपल्याला, त्याला लय नाही. हे एक वेगळा प्रकार आहे अलीकडचा, जो आपल्याला वाटतं की
असा पाठासारखा, धड्यासारखा आहे, गद्यासारखा आहे, पण तो तसा नसतो. आशय मात्र लयबद्ध असतो. म्हणून मी तुम्हाला परत ही कविता एकदम वाचून दाखवते. मुक्तछंद कसा वाचायचा असतो. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं, भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवते तिला आपलं कसब. पुन्हा एकदा मुलगी चेंडू मागते तिच्याकडे. तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील? मुलगा चेंडू देतो तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडूही. सुंदरशी कविता, खूप सुंदर आश्वासक चित्र कवयित्रीने यातून वर्णन केलेलं आहे. काय म्हणतात बघा, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून, या ओळीचा उल्लेख दोनदा आलेला आहे. कुठे? शेवटी आहे बघा, हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. कवयित्रीने यामध्ये तापलेलं असं का म्हटलेलं आहे? तापलेलं ऊन, अगदी मे महिन्यातलं प्रखर ऊन, असं का उल्लेख केला असावा? तर हे एक वास्तव आहे भविष्यातलं. धगधगतं स्त्रीच्या जातीला जे सहन करावं लागतं ते वास्तव, तिच्या विषमतेचं वास्तव, की तू स्त्री आहे, तिला खूप कष्ट सहन करावे लागतात, खूप काही गोष्टींचा सामना करावा लागतो. मग या सगळ्या गोष्टीतलं जे भविष्यातलं एक वास्तव आहे, की उद्या काय होईल जर असं समानतेचं चित्र आलं तर समाज काय म्हणेल? समाजात तर अगदी गोंधळ माजेल. अरे पुरुष असून घरातली बायकोसारखी कामं करतोस वगैरे वगैरे. हे जे काही तिच्या वाट्याला येणार आहे ते आहे धगधगतं वास्तव, पेटलेल्या चुलीसारखं, तापलेल्या उन्हासारखं. म्हणून कवयित्रीने त्या वास्तवाचा परिणाम इथे दिसावा म्हणून तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून एक मुलगी खेळते केव्हाची, हे चित्र कुठून बघते कवयित्री? मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून, म्हणजे खिडकीतून. काय बघते चित्र? ती मांडीवर घेते बाहुलीला, स्त्रीची जात, मूल सांभाळते, मूल जन्माला घालते. तर मुलाला सांभाळण्याचं पण काम तीच आहे, तीच करू शकते असं गृहीत धरलं असतं घरातल्या लोकांनी, समाजाने. त्या अनुषंगाने ते चित्र दाखवतात आहे की ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला काय करते दुसरं काम? चढवते आधण भाताचं. आधण म्हणजे माहिती का तुम्हाला? पातेल्यात जर भात शिजवायचा असेल, कुकरमध्ये नाही, पातेल्यात, भांड्यात जर भात शिजवायचा असेल तर आधी गरम पाणी गॅसवर ठेवतात उकळायला आणि मग धुतलेला तांदूळ त्यात सोडतात. तर जे गरम पाणी ठेवलं जातं ना उकळायला भात शिजवण्याच्या आधी, त्याला म्हणतात आधण. तर ती काय करते, जेव्हा बाहुलीला थोपटत असते त्याच वेळेला ती भाताचं आधण पण ठेवते. कुठे?
भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. म्हणजे हे भविष्यातलं चित्र. लहान मुलगी भातुकली खेळते, तिला त्याच वर्षी तेव्हापासून शिकवलं जातं की बाई ग, उद्या तुला ही चूल म्हणजे गॅस, स्वयंपाक याच गोष्टी सांभाळायचे आणि शिवाय मूल पण सांभाळायचे. चूल आणि मूल सांभाळण्याचं कसब किंवा सांभाळण्याच्या गोष्टी तिला लहानपणापासूनच भातुकलीच्या खेळातून शिकवल्या जातात आणि ती ते करतेही. खूप दोन्ही कामं खूप चांगली करते. ती मुलांनाही सांभाळते आणि घरातली सगळी कामंसुद्धा नीटनेटकी करते. त्याच वेळेला दुसरं चित्र काय आहे की बाजूला खेळतोय मुलगा हातात चेंडू घेऊन. चेंडू खेळणे, क्रिकेट खेळणे ही कामं मुलाची, मुलींनी नाही करायची. मुलींनी फक्त मुलं सांभाळायची आणि चूल. खेळताना पण असंच दिसतं आपल्याला. मुलींचे खेळ वेगळे आणि मुलांचे खेळ वेगळे. त्यातूनच तर स्त्री पुरुष असमानता आपल्याला आपण लहानपणापासूनच मुलाच्या मनावर, मुलीच्या मनावर रुजवत असतो. तर बाजूला खेळतोय मुलगा हातात चेंडू घेऊन. मस्त की तो उंच उंच फेकतो आकाशात. खूप उंच उडवून तो नेमका चेंडू झेलतो हातात. त्याला पण एक कौशल्य लागतं ना. जेवढ्या उंच तुम्ही चेंडू आकाशात फेकाल किंवा बॅटने चेंडू टोलवाल तेव्हा त्याची परफेक्ट कॅच पकडणं देखील एक स्किल असतं, कौशल्य असतं. तो मुलगा ते नेमकं पकडतो. म्हणजे त्याला त्याच्या खेळातलं कौशल्य आहे, हिला हिच्या खेळातलं कौशल्य आहे. म्हणजे मुलीला, बाळाला सांभाळणं आणि त्याच वेळेला स्वयंपाकाची तयारी करणं वगैरे. मुलगी पाहत राहते त्याच्याकडे कौतुकाने. किती छान ना, किती छान झेलतो बॉल, फेकतो चेंडू. मी पण करू का? म्हणजे तिलाही आवड असते असं आपल्या परिघाच्या बाहेर जाऊन काहीतरी करायची. ती जाते त्याच्याकडे, अचानक बाजूला ठेवते बाहुलीला आणि ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला. मुलगा अजून डिंगा मारतो तिच्यासमोर, इम्प्रेशन. पुन्हा कसं दाखवतो चेंडू झेलण्याचं. मग ती काय करते, चेंडू मागते त्याच्याकडे, दे मला, आता मी खेळते. तेव्हा त्याला हसू येतं. तो हसून म्हणतो, जा जा, तू कसली माझ्यासारखी चेंडू झेलतेस, तुला कुठं जमणार आहे का ते? तू भाजी बनव. कशाची? त्या पाल्याची, म्हणजे पालेभाजी. भातुकलीमध्ये अशी पाल्यांचीच भाजी करतात ना, पानांचीच पोळी करतात. तर ते तसं तू ते कर, तुझं काम ते आहे, ते कर. हे चेंडू बेंडू हे काम तुझं नाही आहे, माझं काम माझं आहे. बघ, माझ्यासारखं तुला जमणार नाही. पण ती काय म्हणते आत्मविश्वासाने, तिच्यातला आत्मविश्वास कसा दिसतोय बघा या कवितेच्या ओळीतून. मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. मी भाजी पण बनवू शकते, म्हणजे मी स्त्रियांची पण कामं करू शकते आणि मी चेंडूही खेळू शकते, म्हणजे मी पुरुषांचाही खेळ खेळू शकते. तू करशील माझ्यासारखं एकाच वेळी चेंडूही खेळणे आणि भाजी पण बनवणे? मुलगा चेंडू देतो तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून, शिवून म्हणजे स्पर्श करून, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. इथे देखील आत्मविश्वास असतो तिच्यातला. ती झेलते ना, बरोबर झेलते त्याच्यासारखं. मी करणार, मला जमणार, हा आत्मविश्वास तिच्यामध्ये असतो. तो या ओळीतून दर्शवला गेला. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित होऊन. अरे, माझ्यासारखं जमलं हिला. तशी ती हसून म्हणते, आता तू, म्हणजे आता तुझी पाळी, आता तू माझ्यासारखं करून दाखव. म्हणजे बाहुलीला झोपवून दाखव, भाताचं आधणही ठेवून दाखव, भाजीही करून दाखव, करून दाखव. तो हसतो आणि म्हणतो, ठीक आहे, मी प्रयत्न तर करतो. दोन्ही मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटवत झोपवतो बाहुलीला प्रथम. मग शोधतो पातेलं. त्याला एकदम कळत नाही, त्याला सवय नसते या गोष्टीचं, पण तो प्रयत्न करतोय. तो बाहुलीला झोपवण्याचा तिच्यासारखा प्रयत्न करतोय. मग शोधतोय भांडं. त्याला वेळ लागेल, हळूहळू शिकेल ना तोही. ही एक आशा आहे कवयित्रीला. असं वाटतं की शिकेल ना. आज नाही पुरुष करायला जात. आज एखाद्या पुरुषाला, काही पुरुष अपवाद आहेत, नाही असं नाही, पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की पुरुषांना स्त्रियांसारखा स्वयंपाक नाही करता येत. कधी असा प्रसंग आला तर त्यांची ततपप उडते किचनमध्ये. हे कुठं ठेवलं, ते कुठं ठेवलं, हे कसं करू, ते कसं करू, एक ना धड 12 चिंध्या. स्त्रीसारखा स्वयंपाक त्यांना नाही जमत.
पण कवयित्री म्हणते की शिकेल हळूहळू तोही. आपलं कसब म्हणजे कौशल्य. कोणतं? चेंडू झेलण्याचं. आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. जसं तिने घर सांभाळता सांभाळता आपलं कसब दाखवलं त्या मुलीने, तसं हाही शिकेल हळूहळू आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. कसं? तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. म्हणजे समाजातलं धगधगतं वास्तव, जी काही धग आहे ती सहन करून, टक्के टोनपे चटके जे काही आहे ते सगळं सहन करून. कवयित्री म्हणते माझ्या घराच्या झरोख्यातून दिसत आहे हे छानसं चित्र. भविष्यात स्त्री पुरुष वास्तवता येईल, समानता येईल वास्तवात, म्हणजे प्रत्यक्षात, असं कवयित्रीला आता असं वाटतं की तो शिकतोय ना, म्हणजे तोही करतोय ना, म्हणजे पुरुष आणि स्त्री मिळून दोघांचीही कामं करेल, दोघांचेही खेळ एकमेक सोबत खेळतील, दोघंही घरही सांभाळतील, दोघंही बाहेरचे जग सांभाळतील, असं चित्र या चित्रातून कवयित्रीला तिच्या झरोख्यातून दिसतंय. तिला खूप आनंद होतोय म्हणून ती म्हणते, उत्साहवर्धक आहे ना, म्हणून ती म्हणते की आश्वासक चित्र. कधीचं? उद्याच्या जगाचं. म्हणजे भविष्यात अशी स्त्री पुरुष समानता वास्तवात येईल. कसं? जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना, म्हणजे लहानपणातून वास्तवात येताना, भातुकलीच्या खेळातून पुढे यौवनात येताना, संसार गाडायला लागताना, तेव्हा दोघंही जण एकमेकांच्या सोबतीला राहतील. कसे? हातात हात घेऊन, म्हणजे सोबत. हातात हात घेऊन म्हणजे सोबतीने राहतील. दोघांचे हात एकमेकांच्या हातात राहील, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडूही. म्हणजे दोघंही जण एकमेकांचे खेळ खेळतील, दोघंही जण घर सांभाळतील, दोघंही जण बाहेरची कामं करेल. हे चित्र आश्वासक आहे, उत्साहवर्धक आहे, उत्कंठावर्धक आहे आणि प्रोत्साहक आहे. एक चांगलं चित्र आहे जे असं प्रत्यक्षात व्हायला हवं असं कवयित्रीला वाटते आणि ती या लहान मुलांच्या खेळातून आपल्यासमोर मांडते. तर असं स्त्री पुरुष समानतेचं मूल्य आपल्याला रुजवण्यासाठी, आपल्यात रुजवण्यासाठी ह्या सुंदर कवितेचा अभ्यास आत्ता आपण केला. आपण तिला समजावून घेतली. आता आपण थोडंसं तिच्या कृतींकडे जाऊया, म्हणजे भाषेकडे जाऊया. तुम्हाला काही कठीण शब्दांचे अर्थ मी सांगते. आश्वासकचा अर्थ तुम्हाला सांगितला की उत्साहवर्धक, प्रोत्साहक, आनंददायी. त्यानंतर आडोशाला म्हणजे असं आश्रयाला, बाजूला, झरोख्यातून म्हणजे खिडकीतून, इवल्याशा म्हणजे चिमुकल्या, गॅसवर म्हणजे गॅसच्या चुलीवर, कसब स्किल कौशल्य, कुशलता, पाल्याची भाजी म्हणजे पालेभाजी, शिवून म्हणजे स्पर्श करून, पातेलं म्हणजे असं भांड, घर सांभाळणं म्हणजे घराची देखभाल करणे, संसार चालवणे, वास्तवात म्हणजे प्रत्यक्षात, विसावेल म्हणजे विश्रांती घेईल आणि जोडीनं म्हणजे सोबतीनं. भातुकली म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की लहानपणी लुटुपुटीचा संसार, अशी सगळी भांडी असतात, गॅस चूलपासून सगळं असतं, छोटासा कुकर, छोटासा तवा, छोटंसं पोळपाट, शिवाय बावला बावली सगळंच असतं जे एका घरात असतं. आणि लहानपणी मुली हा खेळ खेळतात, बावला बावलीचं लग्नसुद्धा लावतात. तर याला म्हणतात भातुकलीचा खेळ. लुटुपुटूचा म्हणजे खोटा आणि स्वयंपाक देखील करतात आणि जेवतात, सगळ्या गोष्टी करतात. दुसरा शब्द आला आहे आधण. आधण म्हणजे भात शिजवण्यासाठी आधी तापवायला ठेवलेलं पाणी. ठीक आहे. आता आपण पुढे त्याची कृती बघूया. कोष्टक दिलेलं आहे की कवितेच्या आधारे एक कोष्टक तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यामध्ये दिलेला आहे पहिला भाग, कवितेचा विषय. काय आहे कवितेचा विषय? एव्हाना तुम्हाला समजलं असेल. कवितेच्या शीर्षकापासून सुरुवात करूया. एक आश्वासक चित्र हा या कवितेचा विषय. पण कसा? स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र. भविष्यात वास्तवात प्रत्यक्षात येणारं जे काही स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेचं जे चित्र आहे, असं तसं नाही, आश्वासक चित्र हा या कवितेचा विषय आहे. कवितेतील पात्रे, पात्र म्हणजे ती भूमिका करणारे लोक,
पात्रांचा पण 3 ठिकाणी अर्थ वेगवेगळा होतो. पात्र नदीचंही असतं. नदीच्या या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत ते जे पसरलेलं पात्र नदीचं असतं. पात्र म्हणजे भांडं, पात्र म्हणजे लायक. बघा 3 अर्थ झाले. आणि पात्र म्हणजे भूमिका वठवणारं. म्हणजे जसं सिरियलमध्ये नाही का एखादी भूमिका, आता कुठल्याही भूमिकेतलं पात्र आपण वठवतो. ओरिजिनल माणूस किंवा स्त्री ती वेगळ्या नावाने असते, पण त्या सिरियलमध्ये, त्या नाटकामध्ये, त्या सिनेमामध्ये, आता अजय देवगण सारखा सिनेमा तुम्ही अजय देवगणला बघता. सिंघम सिनेमा होता. त्याचं नाव सिंघम आहे का? नाही, पण त्याने सिनेमामध्ये सिंघम या इन्स्पेक्टरचं पात्र केलं. मग पात्र म्हणजे भूमिका. मग इथे या भूमिका या अर्थाने म्हटलेलं आहे कवितेतील पात्र. कोण कोण आहे या कवितेमध्ये? एक मुलगा आणि एक मुलगी. कवितेतील मूल्य, मूल्य म्हणजे किंमत. कवितेमध्ये कुठली मौल्यवान गोष्ट सांगितलेली आहे तर ती आहे स्त्री पुरुष समानता. आणि नंतर आहे की आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी. कुठल्या ओळी आहे? मुलगी आणि मुलगा एकमेकांची कामे करतात. इथे दुसरं आहे भातुकलीतून वास्तवात येतील. तिसरं आहे दोघांच्याही हातात विसावेल बाहुली आणि चेंडू. त्यानंतरची कृती आहे खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तापलेलं ऊन. तापलेलं ऊन म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं की समाजातील धगधगतं वास्तव. आणि आश्वासक चित्र म्हणजे मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, किंवा स्त्री पुरुष समानता. आश्वासक चित्र हेच स्त्री पुरुष समानता. त्यानंतर मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी. बघा पहिल्या भागात खालून दुसरी ओळ आहे मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील? हा आत्मविश्वास. तिला आत्मविश्वास असतो, मी करू शकते. मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? ही एक ओळ. आणि दुसरी ओळ ज्यातून आत्मविश्वास दिसतोय, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून स्पर्श करू. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. हातात नाही, ओंजळ. ओंजळ ही 2 हातांची असते आणि हात एकच असतो. कवयित्रीच्या मनातील आशावाद. आशावाद म्हणजे तिला कसली आशा आहे, तिला काय व्हावं असं वाटतं. सुंदर सांगितलंय की भविष्यात सोपात. एव्हाना तुम्हाला ते सगळं समजलंही असेल की भविष्यात स्त्री पुरुषांमध्ये परस्पर स्नेहभाव आणि सामंजस्य निर्माण होईल. स्त्रीलाही सन्मान देण्याचा विचार भविष्यात पुरुष करू लागतील. अरे तिचं काम फक्त चूल आणि मूल सांभाळणं एवढंच नाही, तर ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरीच कामं करू शकते. आणि बघा तुम्ही, आज स्त्री असं कुठलं क्षेत्र नाही आहे की जिथे स्त्री काम करत नाही. ती सायकल रिक्षाही चालवते आणि अवकाशात जाऊन, अंतरिक्षातही जाऊन ती यानामध्ये बसून अंतराळवीराची भूमिका पण निभावते. ती स्वयंपाकघरही सांभाळते, मुलांनाही सांभाळते, आपली नोकरी पण सांभाळते. ती रेल्वे इंजिनही चालवते, ती विमानही चालवते. ती काय नाही करत. तिची शक्ती, तिचं स्त्रीत्व कुठेही तिच्या कर्तृत्वाच्या आड येत नाही. आज ती पुरुषांच्या बरोबरीत राहून, त्यांच्या खांद्याला खांदा लावून, म्हणजे बरोबरीत राहून सगळी कामं करते पुरुषांची. हे साधी गोष्ट नाही आहे, पण या संदर्भामध्ये अशा स्त्रीला समजून घेऊन तिच्यासोबत स्नेहभाव ठेवणे आणि सामंजस्य म्हणजे समंजसपणाने, समजूतदारीने तिला समजून घेऊन वागणे असं चित्र भविष्यामध्ये निर्माण होईल, असा आशावाद कवयित्रीला या कवितेतून जाणवते. नंतर 5वी कृती आहे कवितेतील खालील विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा. की मुलगा मांडी घालून गॅस समोर बसतो. काय कळतं आपल्याला त्यातून? तो मांडी घालून बसतो चुलीसमोर, गॅससमोर. यातून काय कळतं माणसाचा भविष्यातला काय गुण असू शकतो? विचार करा.
सहकार्य, कोऑपरेशन, त्या आपल्या घरच्या स्त्रीला केलेली मदत. सहकार्य म्हणजे बरोबरीने काम करणे, सोबत काम करणे, त्याला म्हणतात सहकार्य. मदत वेगळी. दुसरं आहे मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. ही ओळ. यातून काय कळतं? बरोबर, आत्मविश्वास. मी दोन्ही करू शकते, मुले सांभाळू शकते आणि चेंडू पण खेळू शकते. हे दोन्ही करू शकते, तेही एकाच वेळी. आत्मविश्वास हा गुण. आणि तिसरं आहे जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी. यातून आपल्याला दिसून येतो समंजसपणा. तर मुलांना, स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवणारी ही एक सुंदरशी कविता आज आपण बघितली. आणि आता आपण पुढे बघणार आहोत. कदाचित एक गद्यपाठ आणि सुंदर लेखनाचा तो प्रकार आहे, आणि तो म्हणजे आप्पांचे पत्र. तर ही कविता समजून घ्या, पुन्हा एकदा वाचा, त्या पाठीमागील सर्व कृती सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, तुम्हाला काही असं खरंच स्वतःला या पद्धतीने बदलावं असं वाटतं का? या कवितेचा परिणाम तुमच्यावर किती होतो? आणि तुम्हाला ही कविता का आवडली? आवडली तर असेलच, पण का आवडली ते सुद्धा तुम्ही लिहून काढा आपल्या वहीमध्ये. तोपर्यंत मी वसुधा वैद्य आपला निरोप घेते. धन्यवाद.